नमस्कार मित्रांनो, गोल्ड ब्रेकरमध्ये आपलं स्वागत आहे. जर आपण आजचा व्ह्यू बघितला तर आज सकाळीच मॉर्निंगमध्ये चांदीने एक नवीन हाय आपल्याला घेताना दिसून आलेला आहे. म्हणजे जर बघितलं तर चांदी ही जी आहे आज 1.5% आपण तेजीमध्ये आपण बघितली आहे. तर सोनं जे आहे ते 0.87 च्या तेजीमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. जरी चांदीने आपल्याला न्यू हाय घेताना दिसला असला तरी सोन्याने कुठल्याही प्रकारचा हाय घेतलेला नाही आहे. मॉर्निंगला तो बाईंगमध्ये आपल्याला दिसून आला मार्केट ओपन झाल्या पण त्याच्यानंतर पुन्हा तो गॅपअपनी ओपन झाला होता म्हणून तो गॅपअप भरायला खाली येणार, गॅपअप भरायला तो खाली येताना आपल्याला दिसून आला. पण जो गॅपअपनी ओपन झाला त्याचं कारण काय होतं तर जे फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष आहेत जेरोम पॉवेल यांच्या राजीनाम्याची जी सॅटर्डे संडेमध्ये जी बातमी येत होती की त्यांनी त्यांच्या जे हे आहेत खर्च आहेत जे वाढवलेले आहेत, त्यांनी जास्ती खर्च केलेला आहे, त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करेनच. पण ह्याचा जो इम्पॅक्ट आहे आपल्याला सकाळी मॉर्निंगला सोन्या आणि चांदीमध्ये जो आहे चांदीमध्ये हाय येताना आपल्याला दिसून आलेला आहे. जर आजचा विचार कराल तर माझं असं म्हणणं आहे की जर का तुम्ही सोन्यामध्ये कुठल्याही किंवा गोल्डमध्ये कुठल्याही पोझिशन घेणार असाल तर थोडं थांबून की तो काय मूव ऑन होतो आहे, त्याची क्लोजिंग काय आहे हे सगळं बघून एक ॲनालायझिंग करूनच त्याच्यामध्ये आपल्या पोझिशन आहे त्या डिक्लेरेशनला घेणं गरजेचं आहे. तर जर तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर्स करायला विसरू नका. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा कुठल्या मेजर गोष्टी आहेत की ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जर फॉरेक्स फॅक्टरीचा जर विचार केला तर फॉरेक्स फॅक्टरीमध्ये अशा मेजर अशा कुठल्या न्यूज नाही आहेत, पण बऱ्याचशा अशा इंटरनॅशनल न्यूज आहेत की त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर तेही त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पण त्याच्या आधी एक छोटासा डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आम्ही एज्युकेशन बेसवरती तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही कोणालाही कुठल्याही प्रकारचा निवेश करायला सांगत नाही. जर तुम्हाला निवेश करायचा असेल तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराची राय घेऊनच त्याच्यामध्ये निवेश करावा. ओके, तर मग आज बघूयात की आपण कुठल्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मार्केटवर काय पडू शकतो. तर सिंगापूरचं जे इकॉनॉमिक्सची हालत आहे ती आता आपल्याला थोड्याफार प्रमाणात स्ट्रॉंग होताना दिसत आहे. म्हणजे पहिला क्वार्टर म्हणजे पहिल्या Q1मध्ये जो 1.4% जो निगेटिव्हमध्ये आला होता डाटा त्यांचा, तो आता 0.5%नी आपल्याला तेजीमध्ये दिसून येत आहे. आणि इयर टू इयरचा जर GDPचा डाटा आपण पाहिला तर जो आधीचा डाटा होता तो 4.1%चा होता आणि आता जो आहे त्यांचा तो 4.3%नी वाढताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्यांची इकॉनॉमिक जी आहे की थोड्याफार प्रमाणात स्टेबल होताना किंवा जी आधी थोडीफार ढासळली होती ती कुठेतरी स्टेबिलिटीला थोड्या प्रमाणात अगदी ह्याच्यामध्ये येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चीनचा एक्सपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसून आलेली आहे. तर तिथले जे एक्सपर्ट अनालायझर आहेत त्यांच्या अनालायझिंगनुसार जे तिथली एक्सपोर्ट आहे तो 5%नी वाढ होईल असं त्यांचं म्हणणं होतं. पण ती जी आहे ही त्यांना त्याच्यापेक्षाही जास्त दिसून आलेलं आहे. जरी टेरिफचा जो ट्रम्पचा जो विषय चालू आहे तर त्याचाही विचार करता आपल्याला चीन जो आहे हा मजबूत होताना दिसत आहे. म्हणजे तो त्याच्या मजबूतीकडे रनवे होताना दिसत आहे. त्याचे एक्सपर्ट तो मजबूत करताना दिसत आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की अमेरिकेची हालत जरी खराब होत असली तरी चीन जी आहे ही स्टेबिलिटीमध्येच राहत आहे. तो त्याचा एक्सपोर्ट आहे किंवा त्यांचा जो बिझनेस आहे किंवा त्याच्यामध्ये ते वाढ होताना दिसत आणि ह्याचा जो इम्पॅक्ट आहे हा आपल्याला कुठेतरी मार्केटवरती बघायला भेटू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की अमेरिकेने युक्रेनला मिसाईल देणार आहे. पॉस्टिकल मिसाईल जी आहे ही सप्लाय करायचं बोलत आहे. म्हणजे जिथं डोनाल्ड ट्रम्प जेव्हा त्यांची चेअर किंवा ते त्यांचे पोझिशन घेणार होते त्याच्या आधी त्यांनी डिक्लेरेशन दिलं होतं की मी शांती वार्ता सगळीकडे प्रस्थापित करणार, मला युद्ध नको आहे वगैरे. आणि एका साईडला ते जे आहेत हे युक्रेनला मिसाईल पण सप्लाय करत आहेत.
म्हणजे नक्की कुठल्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायचा, ह्याचा इम्पॅक्ट जो आहे हा मार्केटवर कसा पडू शकतो ह्याच्याकडे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय आहे तर रूस आणि चीनचे विदेश मंत्री आहेत यांच्यामध्ये मीटिंग चालू आहे आणि ही जी मीटिंग आहे ती त्यांचेच जे संबंध आहेत बिझनेसच्या बाबतीत असतील किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीत आहेत हे जे ते मजबूत करण्यासाठी ही जी मीटिंग आहे ही होत आहे. मग ह्या सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे हा आपल्याला मार्केटवर बघायला मिळणार आहे आणि ह्याच्याकडे आपल्याला थोडंफार लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर आजचा व्ह्यू बघाल तर माझं असं म्हणणं आहे की आज तुम्ही थोडाफार अंदाज घेऊनच मार्केटमध्ये आपल्या पोझिशन ठरवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक